नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताची सध्या जागतिक अर्थव्यवस्थेमधली स्थिती ही फार कौतुकास्पद राहिली आहे. गेले 2-3 वर्ष जगातली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिलं जात आहे. याच्यात भर घातली आहे ती 23 मार्च 26 रोजी टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीने. ती बातमी म्हणजे राजकीय विश्लेषक आणि लेखक फरीद झकारिया यांनी एक स्टेटमेंट भारताच्याबद्दल केलं. हे फरीद झकारिया भारतीय वंशाचे आहेत, पण ते अमेरिकेत स्थित आहेत, पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत, लेखक आहेत, हे जागतिक घडामोडींचे तज्ज्ञसुद्धा आहेत आणि त्यांनी मतं जी मांडली त्याचं अनुसरण धोरणकर्ते, व्यावसायिक नेते आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर करतात. म्हणून त्यांच्या विधानाला महत्त्व आहे. काय विधान केलं की जे टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलं? ते म्हणाले की इंडिया इज रिप्लेसिंग चायना फॉर US प्रोडक्शन. याचा अर्थ युनायटेड स्टेट्ससाठी प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून भारत चीनची जागा घेत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की चीन ही जगातली मोठी उत्पादक अशी शक्ती आहे आणि हे वाक्य जे फरीद झकारिया म्हणत आहेत त्याच्याने तुमच्या माझ्यासारख्या भारतीयांना अभिमान वाटणं अगदी स्वाभाविक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत मोठा बदल होतोय असं त्यांना सुचवायचं पण आहे, परंतु अभिमान वाटणं ही एक भावनिक गोष्ट झाली. वस्तुस्थिती काय आहे ती पण समजून घ्यायला हवी. त्यांनी काय कारणं दिलेत त्यांच्या स्टेटमेंटसाठी? ते म्हणतात की भारत रिप्लेस करताय चीनला. याच्यातलं पहिलं मोठं कारण म्हणजे भारतामध्ये लेबर कॉस्ट खूप कमी आहे. दुसरं ते म्हणतात की उच्च दर्जाचं तांत्रिक कौशल्य भारतामध्ये आहे, त्यामुळे असं तांत्रिक कौशल्य एका बाजूला आणि लेबर कॉस्ट कमी हे दुसऱ्या बाजूला, याचा छान संगम भारतामध्ये घातला जातो आहे. तिसरं कारण ते म्हणतात की भारतामध्ये लोकशाही व्यवस्था आहे आणि ती चांगल्या पद्धतीने राबवली जाते आहे. चौथं कारण ते म्हणतात की पाश्चिमात्य देशांशी भारताने चांगली जवळीक गेल्या दशकभरामध्ये साधलेली आहे आणि या सगळ्याचा एक पुरावा म्हणजे स्मार्टफोनचं उत्पादन आणि डिजिटल नवकल्पना याच्यामध्ये भारताची वाढती भूमिका जगाच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणते आहे. हे सगळे पॉझिटिव्ह सकारात्मक मुद्दे भारताच्या चीनला रिप्लेस करण्याच्या त्यांच्या स्टेटमेंटला दुजोरा देणारे नक्कीच आहेत. पण खरंच भारताची एवढी ताकद आहे का की जे चीनला रिप्लेस करू शकेल? तसं बघायचं तर चीन आजही जगातलं सगळ्यात मोठं उत्पादन केंद्र आहेच. जगातील उत्पादनातला सुमारे 30% वाटा हा एकटा चीनमधनं होतो. इलेक्ट्रॉनिक्स असेल, यंत्रसामुग्री असेल, रसायनं असतील इत्यादी उत्पादनांमध्ये एक मजबूत आणि सखोल अशी सप्लाय चेन ही चीनमध्ये विकसित केलेली आहे. प्रचंड पायाभूत सुविधा चीनमध्ये आहेत आणि त्यांची निर्यातीची व्यवस्था अतिशय सक्षम आहे. या त्यांच्या पॉझिटिव्ह बाजू नक्की आहेत आणि 30% ज्यांचा जगाच्या व्यापारात हिस्सा आहे अशाची जागा घेणं एवढं सोपं नाही. परंतु भारताचा उदय मात्र होतोय हे नक्की. याची कारणं काय आहेत? तर पहिल्यांदा जगामध्ये चायना +1 असं धोरण आखायला देशांनी सुरुवात केलेली आहे. फक्त चीनवर अवलंबून न राहता चीनच्या जोडीला आणखीन एक उत्पादन केंद्र निर्माण व्हावं असं सगळ्या जगातल्या कंपन्यांना वाटतं आहे आणि चीनवरचं अवलंबित्व कमी करावं यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे चीनमध्ये गेले दशकभर भरपूर उत्पादन होत आहे आणि त्यामुळे तिथली मजुरी पण हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे. तिसरी गोष्ट आहे म्हणजे चीनचं युनायटेड स्टेट्सबरोबर असलेले ताणलेले व्यापारी संबंध. त्यामुळे हा जो तणाव निर्माण झाला आहे त्याचा एक परिणाम जगाच्या व्यापारावर होईल आणि म्हणून चीनला पर्याय शोधण्याची व्यवस्था सुरू झालेली आहे. कोविडच्या काळामध्ये चीनबद्दलचा एक अविश्वास हा निर्माण झाला आणि म्हणून चीनवरचं अवलंबित्व कमी करावं असं वाटायला लागले. या परिस्थितीचा फायदा भारताला नक्कीच घेता येणं शक्य आहे आणि भारताने तो घ्यायलाही सुरुवात केलेली आहे. सरकारी प्रयत्नसुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आपल्याला भारतामध्ये दिसतात. मेक इन इंडिया उपक्रम असेल, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना, या सगळ्याचा जर विचार केला तर भारत हा आत्मनिर्भरतेकडे, उत्पादन वाढीकडे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराकडे गेलेला आपल्याला दिसतो. इलेक्ट्रॉनिक्स असेल, सेमीकंडक्टर असेल, संरक्षण क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये भारताचं उत्पादन वाढताना आपलं दिसतं. यापूर्वीसुद्धा IT सेवा असेल किंवा बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग असेल, डिजिटल अर्थव्यवस्था असेल, याही क्षेत्रात भारताने भरारी मारलेली आहे. भारताची प्रगती ही होत आहे उत्पादन क्षेत्रामध्ये. त्यामुळे स्मार्टफोनचं उत्पादन आपल्याला माहिती आहे, ॲपलसारखी कंपनी भारतामध्ये उत्पादन करते. औषध निर्मिती क्षेत्रात भारत हा अग्रेसर आहे. रिन्युएबल एनर्जीमध्ये भारताने चांगली भरारी घेतली आहे. टेक्स्टाईल्समध्ये भारताची निर्यात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भारत त्याचा काही फायदा निश्चित घेतो आहे. फक्त एवढंच आहे की फरीद झकारिया यांची जी स्टेटमेंटमधली बाब आहे की भारत चीनला रिप्लेस करतोय, मला वाटतं त्याची आकडेवारी थोडी समजून घेतली तर आपल्याला लवकर कळेल. अमेरिकेची चीनकडून आयात ही 2018मध्ये सुमारे 22% इतकी होती. अमेरिकेत जेवढी एकूण आयात होते त्यापैकी 22% आयात एकट्या चीनकडनं होत होती. ती आता 2025मध्ये घटून 22%वरून 13%पर्यंत आली आहे. म्हणजे चीनवरचं अवलंबित्व जवळपास 9%नी कमी झालेलं दिसतं आणि ह्या आकडेवारीला IMFनी सुद्धा पुष्टी दिलेली आहे. एका बाजूला चीनची आयात कमी झाली, म्हणजे चीनकडनं होणारी अमेरिकेची आयात कमी झाली, पण भारताकडनं निर्यातीत किती वाढ झाली? भारताची US ला निर्यात 2015च्या 2%च्या पातळीवरून, म्हणजे 2015मध्ये अमेरिकेच्या एकूण निर्यातीपैकी फक्त 2% भारताकडनं आयात केली जात होती. ती आता 2025मध्ये 3%पर्यंत वाढली आहे. म्हणजे पर्सेंटेजमध्ये सांगायचं झालं तर 50% वाढ झाली आहे. पण एकूण निर्यातीत वाढ किती किंवा अमेरिकेच्या आयातीत वाढ किती? तर अमेरिका पूर्वी 2% आयात करत होती, ती आता भारताकडनं 3% इतकी आयात वाढलेली आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असं काही आपल्याला दिसत नाही. चीनमधनं जी आयात कमी झाली त्याचा मुख्य फायदा मेक्सिकोला मिळालेला आहे. मेक्सिको हा सध्या अमेरिकेला सर्वात मोठी निर्यात करणारा देश आहे आणि अमेरिकेच्या एकूण आयातीपैकी 16% इतक्या वस्तू मेक्सिकोकडनं घेतल्या जातात. व्हिएतनाम 2 क्रमांकावर आहे, त्याच्याकडनं 4% खरेदी केल्या जातात. त्यामुळे चीनकडनं आयात कमी झाली, त्याचा लाभ प्रामुख्याने मेक्सिको आणि व्हिएतनाम या 2 देशांना मिळालेला आहे. म्हणून फरीद झकेरिया यांच्या विधानाच्या संदर्भात एवढंच म्हणता येईल की चीनचं वर्चस्व हळूहळू कमी होत आहे, भारत हळूहळू पुढे येत आहे. सर्वात जास्ती फायदा घेणारे देश मेक्सिको आणि व्हिएतनाम आहे. म्हणजेच हा बदल अनेक देशांमध्ये विभागलेला आहे, ज्याला आपण मल्टी कंट्री शिफ्ट असं म्हणू शकतो. भारताच्या एकूण चांगल्या मतामुळे असेल, कदाचित फरीद झकेरिया असं म्हणाले की इंडिया कॅन रिप्लेस, इंडिया इज रिप्लेसिंग. तर इज रिप्लेसिंग याला मी थोडं कमी महत्त्व देऊन कॅन रिप्लेस चायना असं आपण म्हणूया. मला वाटतं भारताला निश्चितच संधी आहे
पण आज तरी चीनला पर्याय हा दिसत नाही. धन्यवाद.